अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 46. कलेश्वर भक्त नरहरी. हा अध्याय पठन केल्यास आपणास दैवभावाचे निरसन होईल. अध्याय 46. कलेश्वर भक्त नरहरी. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, नंदी ब्राह्मणांचे गुरुभक्तीपर कवित्व सर्वश्रुत आहे. त्यांच्यासारखेच आणखी एक कवी श्रीगुरूंचे शिष्य झाले असे मी ऐकले आहे. ती कथा सांगाल का? सिद्ध म्हणाले, श्रीगुरू निरसह सरस्वती स्वामी महाराजांचे गावोगावी अनेक भक्त होते. एके दिवशी हिप्परगी गावातील एका भक्ताने त्यांना आपल्या घरी नेले, त्यांची पूजा केली आणि त्यांच्या आगमनात प्रत्युत्तम मोठा समारंभ केला. गावातील मंडळींनी त्यांचे दर्शन घेतले. त्या गावात कल्लेश्वराचे मंदिर होते. नरहरी नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ त्या गावात राहत असत. ते शिवभक्त असून उत्तम कवित्व करायचे. ते नित्यनेमाने कल्लेश्वरांची पूजा करायचे आणि शिवस्तुतीपर 5 कवने करायचे. ते कल्लेश्वरा वाचून अन्य कोणालाही मानत नसत. श्रीगुरू हिप्परगीत आले तेव्हा लोक नरहरींना म्हणाले, स्वामीजी ईश्वरी अवतार आहेत म्हणून तुम्हीही त्यांचे दर्शन घ्या. तुमचे कवित्व विख्यात आहे आणि त्यांनाही काव्याची आवड आहे, म्हणून त्यांच्या स्तुतीपर एखादी काव्यरचना करून त्यांना ऐकवा. ते म्हणाले, माझी प्रतिभा शिवस्तुती करण्यासाठीच आहे, मी मनुष्याची स्तुती करणार नाही. ते ऐकून लोक नाराज झाले. त्या दिवशी नरहरी कल्लेश्वरांची पूजा करत असताना त्यांना सहज निद्रा आली. आता आपण पूजन करत आहोत आणि नंतर आपल्याला शिवस्तवन करायचे आहे हे भान असूनही ते झोपी गेले. तेवढ्यात त्यांना एक स्वप्न पडले. त्यात कल्लेश्वरांच्या लिंगस्थानी श्रीगुरू बसलेले असून आपण त्यांची पूजा करत आहोत असे त्यांना दृश्य दिसले. स्वप्नामध्ये श्रीगुरू त्यांना म्हणाले, तुम्ही कल्लेश्वरांचे भक्त आहात, मग माझी पूजा का करता? यावर ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी श्रीगुरूंची षोडोपचारांनी पूजा केली. त्या स्वप्नाने नरहरींना जाग आली. ते ज्ञानी होते. श्रीगुरू व शिवजी एकरूप आहे त्यांना खूण पटली. कल्लेश्वरांचे पूजन करून ते त्वरेने श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेले. त्यांचे पाय धरले व म्हणाले, स्वामी मला क्षमा करा. प्रपंच मायेने वेढल्यामुळे मी आंधळा झालो होतो, त्यामुळे तुमचे स्वरूप ओळखू शकलो नाही. कल्लेश्वर आणि तुम्ही एकरूप आहात. आता तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच सारं सर्वस्व. माझेवर कृपा करा. मग त्यांनी श्रीगुरूंची अपार स्तुती केली. त्यामुळे ते प्रसन्न झाले व म्हणाले, नरहरी, तुम्ही माझी नित्य नंदा करायचं. मग आज हा भक्तिभाव कसा बरे उपजला? तेव्हा त्यांनी आपले स्वप्न सांगितले व म्हणाले, स्वामी, तुमची भेट झाली हे कल्लेश्वरांचे सेवेतच पुण्यफल आहे. तुमच्या दर्शनाने माझे मन स्थिर झाले आहे. आता मला तुमचा शिष्य करून घ्या. श्रीगुरूंनी वस्त्रे देऊन त्यांचा गौरव केला व म्हणाले, नरहरी, मी आणि कल्लेश्वर एकच आहोत, म्हणून तुम्ही गावात राहून कल्लेश्वरांची सेवा करा. ते म्हणाले, गुरुदेव, तुम्हाला सोडून कल्लेश्वरांची काय पूजा करू? आता काहीही झाले तरी तुमचे चरण सोडणार नाही. त्या समयी त्यांचा मनोभाव जाणून श्रीगुरूंनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. त्यांना घेऊन ते गाणगापुरास आले. या नरहरींची श्रीगुरूंची खूप सेवा केली. गुरुभक्तीपर अनेक कवने केली. अशा प्रकारे नंदी ब्राह्मण व नरहरी या 2 कवींनी श्रीगुरूंची अखंड सेवा भक्ती केली. सिद्ध म्हणाले, नामधारक श्रीगुरू म्हणजे कल्पतरू. त्यांच्या प्रसन्नतेने भक्तांचे जीवन सफल होते. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.